गेल्या 2 दिवसापासून एक समाज माध्यमावरती व्हिडिओ व्हायरल होतोय। ज्या व्हिडिओमध्ये जे महाराज एका दारू सोडण्यासाठी आलेल्या व्यक्तीला मारहाण करतात ते शिवगिरी महाराज आपल्या सोबत आहेत। आपण त्यांचा शोध घेतलाय। आपल्या सोबत महाराज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल महाराज की 2 दिवसापासून एक तुमचा मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होतो, जो भाविक तुमच्याकडे दारू सोडण्यासाठी आला होता, तुम्ही व्यसनमुक्ती केंद्र चालवता, त्याला मारहाण करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होतो। काय नेमकी पार्श्वभूमी त्या व्हिडिओची? तो इथे दारू सोडायला आला आणि जास्ती दारू पिला होता। त्याला 2-4 वेळेस मी समजून सांगितलं, तो ऐकेच नाही। 2-4 वेळेस सांगितलं, घरच्यांना सांगितलं, तो ऐकेच नाही। त्याच्या घरचे मला समजून सांगा, ते म्हणून तुम्ही सांगा, मला समजून सांगा। तेव्हा माझ्या पुढे आला, तो दर्शन घ्यायला लागला। मी 2-4 चापटा मारल्या, सांगितलं आजपासून दारू पिऊ नको बा, इतकं सांगितलं। तुम्ही काय व्यसनमुक्ती केंद्र चालवता, किती वर्षापासून चालवता? आतापर्यंत तुम्ही साधारण किती लोकांचे तुम्ही दारू सोडले? साधारण 35,000चे 35,000 लोक। कधीपासून केंद्र चालवता? 18 वर्षापासून। 18 वर्षापासून। अजून कुठले कुठले उपचार करता तुम्ही? साधारण जे व्यसनमुक्ती केंद्र चालवता त्यासोबतच समजा अजून कुठले कुठले उपचार होतात? दुःख सुख असलं इतकं तितकं की देवाच्या नावामध्ये द्यायची, जगाच्या कल्याणा संतांच्या विमुक्ती, देह कष्ट होती परोपकारी उदी घ्यायची, मंत्र महाराजांनी द्यायची, घ्या तुमच्या लोकांना गुण येतो। बरं, काय तुम्ही जे दारू पितात लोक, त्यांच्यासाठी काय संदेश देणार आहात तुम्ही? साधारण त्याच्यासाठी उदी देतो, फक्त बाकी दुसरं काय उदी देतो, औषधी आपल्याला वनस्पती ते औषध देतो। आव्हान काय करणार तुम्ही त्यांना? दारू पिऊ मार्गदर्शन जवळपास 2 तास तर मार्गदर्शन सांगतो त्याले। मार्गदर्शन सांगू मी असा मोकळा होतो, मी जास्त मोकळा होतो, माझ्यासारखे तुम्ही राहू नका, मी दारू पित होतो पण आता दारू सोडली बा, मी तुम्ही माझ्यासारखे व्हा। मग आपलं मार्गदर्शन सांगायचं 2 तास, जेवढं 2 तास मार्गदर्शन त्याच्या डोक्यात वाला पाहिजे। बाबा सांगलं खरं आहे, त्याला इथं विहिरीतला काय म्हणून दाखवतो, पाहून दाखवतो, पाहतो, झोपतो, पाण्यावर उभा राहतो, हनुमान चालीसा म्हणतो, शिवस्तुती म्हणतो, त्याला वाटतं चांगलं आहे, तिला होतं दारू सोडून बऱ्याचला म्हणलं। नेमकी काय पद्धत आहे तुमची की तुम्ही समजा एखादा भाविक तुमच्याकडे दारू सोडण्यासाठी आला, पद्धत कशा पद्धतीची काय करतात? कुठल्या दिवशी तुमचा दरबार असतो? साधारण शनिवार, सोमवार, गुरुवार। म्हणजे इथं आल्यानंतर कशी पद्धत राहते? मार्गदर्शन आपलं प्रवचन करून सांगतो त्याला, जवळपास 2 तास। तर हे होते शिवगिरी महाराज, जे या घाटनांद्रा या गावाच्या बाहेर एक आश्रमामध्ये या ठिकाणी व्यसनमुक्ती केंद्र चालवतात। जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याला मारहाण केली असं महाराज कबूल करतात, मात्र त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी ती सुद्धा महाराजांनी या ठिकाणी सांगितली। त्यामुळं तो जो व्हिडिओ जो आहे तो कोणीतरी खोडसाळपणे केल्याचं या ठिकाणी महाराज सांगतात। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।